पाथरी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। यावेळी पाथरी नगर परिषदेच्या कारभारावर त्यांनी गंभीर आरोप केले। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मागील 35 वर्षांच्या काळात विकास कामांच्या नावाखाली तब्बल 243 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा आमदार सईद खान यांनी केला। या कथित भ्रष्टाचारासंदर्भात काही पुरावे असल्याचं सांगत आमदार खान यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। नगर परिषदेच्या कारभाराची तपासणी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। आमदार सईद खान यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये। दरम्यान या आरोपांवर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दादाराव ढवळे यांनी। तुम्हाला ते घोटाळ्याची पत्रकार परिषद घेऊ कारण की गोरगरिबाचे पैसे खाल्लेले आणि अजून एक गोष्ट सांगतो 15-15 हजार रुपये जे लोकांकडून घेत होते गोरगरिबाकडून ते 15-15 हजार रुपये इंडिव्हिज्युअल अकाउंटवर त्याचा कुठेही रेकॉर्ड नाही 4 कोटी रुपयाचा ते पण 4 कोटी त्यांच्या घरात गेले। आज नगरपालिका मधले जे गरीब गोरगरिबाचे घरकुलसाठी 15-15 हजार रुपये घेत होते ते सगळे पैसे तुमच्या माहितीसाठी ते सगळे पैसे त्यांचे ह्याच्यामध्ये आहे घरी गेले अकाउंट मध्ये गेले त्यांच्या खिशामध्ये गेले ते पैसे पण लाटलेले त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला दिलेले। खूप मोठा घोटाळा यांनी नगरपालिकात केलेला आहे आणि नगरपालिका मधली एक लाईट बी आणायची असला घरामधला तो नगरपालिकाचे पैशावर जात होता। नगरपालिकाहून सरकारी जात होती सगळं राशन जात होता डिझेल जात होता त्यांचा राज रोज जे शहनशाह पद्धतीने ते जागत होते तर नगरपालिकाचे पैशावर जागत होते। आम्ही नगरपालिकामध्ये आता 6 महिन्यामध्ये कोणतेच पैसे आले नाही। जे पैसे आले ते पैसे स्वच्छतासाठी आणि आता नियम इतका कडक झालेला आहे ऑनलाईन पैसे अकाउंटवर येते आणि मंत्रालयाहून पैसे होते ते पैसे काढू शकत नाही कोणते सगळे। आणि आम्ही अर्थसंकल्प मध्ये 1-1 रुपयाचा हिशेब दिला आणि काय पुढे करणार आहे ते पण सांगितलं। आतापर्यंत तुम्ही 35 वर्षात कोणत्या अर्थसंकल्पची पुस्तक कोणाला दिली नाही कोणत्याही माणसाला काही सांगितलं नाही। आम्ही पारदर्शक कारभार करायला पाथरी नगरपालिकाचा पण तुमची पोटदुखी ह्याच्यामुळे झालेली आहे की मी आमदार झालो नगरपालिका माझ्या ताब्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँकेला 3 लोक निवडून आले तुम्हाला पडदाच नाही व्हायला। तुम्हाला हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला चांगले दिवस बघायला भेटायले आणि गोरगरीब जनता आमच्या पाठीशी आहे। पाठीशी असताना तुम्हाला हे सगळे गोष्टी बर्दाश्त नाही व्हायले हे सगळं हित पुरस्कार जाणून बुजून हे सगळे गोष्टी तुम्ही करायले त्याच्यामुळं नगरपालिकात जे पैसे आलेले ते नगरपालिकाच्या अकाउंटवर पडलेले नगरपालिकात जे पैसे आलेले ते आमचे स्वच्छता ह्याच्यासाठी ते नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे सगळे गोष्टी नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे। सगळे गोष्टी असताना तुम्ही म्हणाले हिशेब द्या अरे तुम्ही हिशेब द्यायला तुम्ही 35 वर्ष कोणाला हिशेब दिला का तुम्ही आता हे गोष्टीचा हिशेब द्या ना तुम्ही। मी हिशेब मागतोय तुम्हाला 243 कोटीचा 35 वर्षाचा हिशेब द्या। मी तो अर्थसंकल्पची कॉपी सगळ्यांना दिली मी तो पार्टीचे प्रत्येक माणसाला हिशेब द्यायला तयार आहे। प्रत्येक वर्ष जे आमचा अर्थसंकल्प असेल आम्ही त्याची कॉपी करू आणि 10,000 कॉप्या पाथरीच्या जनताच्या घराघरात पाठवू। हे आम्हाला पैसे आले हे आम्ही इथं खर्च केले 10,000 कॉप्या। मी शिवसेनाचा जबाबदार आमदार आहे एकनाथ शिंदे साहेबांचा अत्यंत जवळ आहे मी जबाबदारीनं बोलतो। प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पचे कॉपी 10,000 कॉप्या मी करून प्रत्येक माणसाच्या घरी पाठवितो। गोरगरिबाला हिशेब मागायचा अधिकार मला आहे पण मला जनताना हिशेब मागू द्या मी द्यायला तयार आहे। पण तुम्ही पूर्ण पाथरी खाल्ला जिल्हा खाल्ला तालुका खाल्ला आज 1200 एकर जमीन झाली तुमचे टावर झाले पुरे पाथरी शहरात जमिनी झाले हे पैसे कुठून आले याचा हिशेब द्या ना तुम्ही पहिले। गोरगरिबाचं तुम्ही आज तुम्ही म्हणते पाणी खराब यायला तुम्ही इंद्रानगरचा किती दिवस पाणी तोडला होता 18 दिवस तुम्ही पाणी पाजू दिला नाही। तिथला तुम्ही 1-2 माणसावर केस केली ते माणूस वारला काय नाव होतं त्याचं वारिक समाजाचा माणूस होता ते वारला कोणाचे धक्का मारला PS दादा वारले कोणामुळे वाढले तुमच्यामुळे वाढले चिठ्ठी लिहिली तिने तर तुम्ही गोरगरिबाचे अंत करणारा बदवा घेतलेली आहे। आज तुमच्यावर जे वेळ आली हे ईश्वरनं आणली तुम्ही नगरपालिकाच्या बाहेर लोक बसत होते तुम्ही एसीत बसत होते आज परिस्थिती अशी झालेली आहे नगरसेवक एसीत बसलेले तुम्ही टेंट मध्ये बसलेले तुम्ही पाथरीचं वातावरण खराब करण्यासाठी हे सगळे गोष्टी करायले तुमचा हेतू एकच आहे
की पाथरीमध्ये साईबाबाचं डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे, पाथरीमध्ये 1200 दुकानं गोरगरिबाला भेटायला नाही पाहिजे. तुमचा हितो एकच आहे की पाथरीमध्ये जे आम्ही डेव्हलपमेंट करायलो ते डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मी बसायलो, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी पीआयला फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. मी पुराव्यासहित सांगतो तुम्हाला, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी पीआयला फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेलू करणारा जागा होती, तिथं कामून पुतळा बसविला नाही, तुम्ही मार्केट कमिटीमध्ये पुतळा बसविला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सच्चे मावळे आम्ही आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. तुम्ही करोड रुपयाचा जे भ्रष्टाचार केला, 243 कोटीचा मी ऑडिट तर लावलेला आहे, याचा दूधचं दूध पाणीचं पाणी 1-2 महिन्यात होणार आहे. आणि 100% आज सांगतो पत्रकार परिषदच्या माध्यमातून 1000% जेलमध्ये जाणार आहे, 1000% जाणार आहे. कामून फार मोठा अपहार केलेला आहे. त्याच्यामुळं आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, पुरावे सहित घेतलेली आहे. त्याच्यासाठी आज जे बी गोष्टी केलेले आहे त्यांनी आम्ही सगळे पुरावे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती नेमलेली आहे. लवकर समिती नगरपालिका देणार आहे, 100% पुढची कारवाई होईल आणि ह्याची एक मोठी कारवाई होणार आहे. पण आज सांगणार नाही, 8 दिवसाच्या नंतर सांगणार आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगणार.